मुंबई विमानतळावर 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कस्टम विभागाकडून 2.5 किलो सोनं आणि 248 कॅरेटचे हिरे जप्त करण्यात आले। तस्करीत 3 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईमधील कोल्ड प्ले शोसाठी तरुणाईची गर्दी। डी.वाय. पाटील स्टेडियमवर कोल्ड प्लेचं आयोजन करण्यात आलं आहे। नवी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस यांच्यासह मनपाची तयारी पूर्ण झाली आहे। नवी मुंबई डी.वाय. पाटील स्टेडियम शेजारी महामार्गावर कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। महामार्गावर 6 ते 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, महामार्गावर गाड्या पार्क केल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी। मुंबईच्या आता वीज वाहन क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे। वीज मागणीमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं कळवा पडघा वाहिनीमधील 400 केव्हीचे जुने कंडक्टर बदलून नवीन उच्च क्षमतेच्या कंडक्टरची उभारणी। मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कराचे 500 आता कडे थकबाकीदार आहेत आणि सुमारे 4000 कोटींची थकबाकी बाकी आहे आणि राज्य शासनाच्या विविध विभागांचा देखील यात समावेश आहे। पाण्याची गरज भागवण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया करावी, तर धरणांमधील अतिरिक्त पाणी वापरण्यासाठी महानगरपालिकेने भुर्दंड सोसावा। पुणे महानगरपालिकेला अतिरिक्त पाणी देण्याच्या मागणीवर जलसंपदा मंत्री विखे पाटलांची भूमिका आहे। वर्षभरात पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होणार। जागेचं सर्वेक्षण करण्याचे काम पूर्ण झालंय। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। पीएमपीच्या ताफ्यामध्ये फेब्रुवारीपासून नव्या बसेस दाखल होणार। ठेकेदाराच्या 400 बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पुणे रेल्वे विभागाकडून चालू आर्थिक वर्षामध्ये 1.8 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती, 50 लाख रुपयांची बचत होणार आहे। पुणे विभागामध्ये 42 ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती।